वटपौर्णिमेचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत। पहिली पद्धत जी आम्ही फॉलो करतो, जी आमच्या भागामध्ये आहे, ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरायचा। चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता आणि वडाची पूजा करून घरी आल्यानंतर मिस्टरांना नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर उपवास आपला सोडायचा, जो काही स्वयंपाक केलेला असेल तो जेवण करून। दुसरी पद्धत म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत निर्जला उपवास धरला जातो, म्हणजे काहीही खायचं नाही, काहीही प्यायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही आणि वडाची पूजा झाल्यानंतर घरी येऊन मिस्टरांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर उपवास सोडायचा। आणि तिसरी पद्धत म्हणजे दिवसभर उपवास केला जातो, उपवासाचे पदार्थ, फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळ जो असतो, तो प्रदोष काळानंतर वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तो सोडला जातो। प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत वेगळी आहे। गावागावात, अगदी गल्ली गल्लीत किंवा प्रत्येक घरोघरी तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता।